नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा एक भंगार कारभार समोर आलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मांडवी खुर्द या जिल्हा परिषद शाळेची भिंत जी ती अचानक कोसळली आहे। मी सध्या त्याच मांडवी जिल्हा परिषदेच्या आवारात आहे। आपण बघू शकतो अचानकपणे ही भिंत रात्रीच्या वेळेस कोसळली आहे आणि यात दिवसा जे ते विद्यार्थी शिक्षण घेत होते, मात्र ही दुर्घटना रात्री घडल्यामुळे कुठलीही घटना या ठिकाणी घडली नाही। नेमकी ही घटना कशामुळे घडली, कशा पद्धतीने ही सगळी भंगार अवस्था या शाळेची आहे, काही गावकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत असतात, अनेक पाड्यावरचे विद्यार्थी या ठिकाणी येतात। नेमकी ही घटना कशी घडली? ही घटना आम्ही पहाटे 4 किंवा 5 वाजेच्या सुमारास ही भिंत अचानक कोसळली। ही भिंत आम्ही 2013 पासून या शाळेसाठी जे निवेदन देत आहे, वारंवार शासनाला पत्र व्यवहार करत आहे, परंतु या शाळेकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि जवळजवळ या शाळेला 15 वर्ष झालेली भिंत जीर्ण पडलेली आहे। परंतु आम्ही 2013 पासून हे वारंवार पत्र आणि निवेदन देऊन सुद्धा शासन याकडे दुर्लक्ष देत आहे आणि ही भिंत अचानक आता परवाच्या दिवशी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास अचानक पडली। त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे की पावसाळ्यात मुलांना कुठं बसवावं आणि सध्या या भिंतीत या शाळेत तरी माझी स्वतःची मुलगी शिकत आहे, परंतु आता या मुलीला आम्ही या शाळेत ठेवावं की नाही हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे आणि याच्यामुळे या भिंती जीर्ण असल्यामुळे माझ्या मुलीला मी सुद्धा बाहेर गावी दाखल करण्याचा विचार करत आहे आणि या शाळेतून दरवर्षी 2 ते 3 मुलं तरी नवोदय विद्यालयाला जात असतात। ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, परंतु अशा भिंती असल्यामुळे आमच्या शाळेची, गावाच्या शाळेची गुणवत्ता आहे, शैक्षणिक गुणवत्ता आहे ती खालावली जात आहे। हा आमचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। तर याच्यापुढे आम्ही काय करावं हे आमचं शासनाला आव्हान आहे की लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावं, ही आमची विनंती शासनाला। नक्कीच गेल्या अनेक वर्षांपासून ह्या मांडवी खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेची अशी अवस्था आहे। जीर्ण झालेल्या सगळ्या इमारती आहेत, मात्र शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये। वारंवार गावकऱ्यांनी या ठिकाणी तक्रार दिल्या, मात्र तरी देखील कुठलीही दखल घेतली गेली नाही। न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। जर कदाचित विद्यार्थी शिक्षण घेत असतानाची ही भिंत पडली असती तर मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती, मात्र सुदैवाने ही घटना जी ती पहाटेच्या सुमारास घडली, त्यामुळे मोठा अनर्थ तरी टळला। मात्र शिक्षण विभाग आता तरी जागा होईल का, आता तरी या गंभीर समस्येकडे लक्ष देईल का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।